वैशालीला दाखवलं तर दवाखान्यात, डॉक्टर काय म्हणे? बरी आहे म्हणे तब्येत. आता बाई हा तब्येत चांगली आहे म्हणे, पण कमजोरी आहे म्हणे. कमजोरी आहे म्हणे, तर आराम करा म्हणे. आराम सांगितला वैशाली ताईले. हा, नाही तर कोणते काम आहे वा आपल्या घरी? आराम असता आराम आहे. एवढं कोणते काम करायला लागते? स्वयंपाक पाणी हे ते एवढं तर काम सगळ्याच्याच घरात करायला लागते. आणि डॉक्टरच्या मनाने एवढं नाही ऐका लागत असते. काही आपल्याही मनाची करायला लागते. सगळं काही डॉक्टरच्या मनानं केलं ना तर जमत नसते. सगळे कामं करायला लागते घरातले. हा बरोबर आहे आत्याबाई, कोणते कामं करायला लागते आपल्या घरी? बाकीचे कामं तर आपोआपच होऊन जाते नाही का? फक्त स्वयंपाकच करायला लागते हातानं. वहिनी काय आणलं बॅगीत? काही खरेदी केली वाटते. हा खरेदी नाही माहिती, औषध होय वैशाली ताईचे. फाईल आहे आणि औषध आहे. फाईल अशा बॅगेत देते का वहिनी? अशी बॅग तर दुकानाची असते. आपण कपडे गिपडे काही घेतो त्या दुकानाची असते अशी बॅग. आणि दवाखान्याची तर अलगच राहते. आता मी काय खोटी बोलून राहिली असं ननद बाई? आता औषध होय तर औषध होय, तर समजून जायचं कधी औषध होय म्हटलं तर. आता काय आम्ही खरेदी करायला गेलो होतो का तिकडे? आम्ही काय म्हणते दवाखान्यात गेलो आणि काय आमचा सारा दिवसचा दिवस तिथे आकडून गेलो बसू बसू. त्याचं काही नाही तुम्हाला, फक्त ते पाहून राहिल्या बॅगीच्या इकडे. पाहू द्या बरं मग इकडे, पाहू द्या मला फाईल. काय दिलं लिहून डॉक्टरनं तर? डॉक्टरची फाईल तुम्ही पाहून काय करता? तुम्हाला काय समजून राहिलं त्याच्यातलं? डॉक्टरचे अक्षर तरी समजते काय तुम्हाला? हा, आम्हाला नाही समजत, कोणालाच नाही समजत. भाऊजीच तर म्हणे मला समजत नाही म्हणे, एवढे शिकले असून. आणि तुम्ही म्हणता मला दाखवू म्हणता. पाहू तर द्या, पाहायला काही हरकत आहे काय? वैशाली त्याच्या परमिशन शिवाय मी नाही पाहू देत. मलाच म्हणून द्या. माझ्याजवळ दिलं तर येणं तर काय मी कोणाजवळ देऊन देऊ काय? आम्हाला कल्ला करून तर मग जाऊ दे ना. औषध काय पाहिजे ते औषध? मग नाही तर काय आता बाई, औषध काय पाहण्यासारखे आहे? माहित तर मला औषध पाहिले नाही करत. हे आता वैशाली त्याने दिलं माझ्या हातात, नाही म्हणे घरात म्हणून मी आणले तरी. आम्ही मोहिनी दे ना औषध, दे ना, घेतो ना मी. आता घ्यायला सांगितलं ना डॉक्टरनं, आणि घेऊन घेतो त्याच्यातल्या 2 मात्रा. तुला म्हटलं अंदर नाही तर तिथंच घेऊन उभी राहून गेली नाही. आता मला औषध घ्यायचे आहे ना, औषध घेतो आणि जरा आराम करतो. आता नाहीतरी डॉक्टरनं मला आरामच सांगितलं ना करायला. वहिनी डॉक्टर लोक काही सांगते त्याच्या मनात ऐकणं पुरते काय? ते तर आरामच सांगते कोणाला, नाही तर ते म्हणते काम करा म्हणून. तर आपलं ऐकणं काम आहे का त्याचं? आपण काय म्हणते आपल्या मनानं ऐका. ते जरी म्हणते ना काम करा, काम करू नका, आपण काम करावंच लागते. आपल्या घरातले काम कोण करण? मग त्या डॉक्टरले काय जाते म्हणाले काम नका करू म्हणाले? तो येते का मग आपल्या घरी काम करायसाठी? ननद बाई डॉक्टरच्या मनानं ऐकाच लागते. आपण म्हणतो ऐका नाही लागत. मग कमी जास्त झालं ना तर डॉक्टरच्या चित्र काऊन पळतो आपण? मग कोण घरीच नाही करून घेत आपला इलाज? तुम्हीच सांगा बरं, तुम्ही तुमची डिलिव्हरी घरीच कोण नाही करून घेतली होती मग? बरोबर आहे. अच्छा ताई, तुम्ही काय म्हणते तुमची डिलिव्हरी तर घरीच करून घ्यायला पाहिजे होती. मग कायले दवाखान्याचा खर्चही वाचला असता आणि डॉक्टर तसे काही बोलते ना, मग कायले जायला पाहिजे होतं दवाखान्यात? चालू महिनी. हा आली वैशाली ताई. वैशाली ताई हे बॅग घेऊन जा तुम्ही तुमच्या खोलीत, मी जातो माझ्या खोलीत. राजेशजी आले आहे, ते संतापले जराशे रागातच दिसून राहिले मला. हा त्याला सांगितलं नाही ना आपण दवाखान्यात चाललो म्हणून तर आता त्याला सांगतो ना, मी समजून सांगतो त्याला. मी येऊ काय सांगासाठी बापूजीले? नाही राहू द्या ना, काय नाही, मीच जातो. मी समजाव करतो त्याला आता काय झालं तर. कसं आहे वैशाली ताई, आग लावणारे काही कमी असते काय? हा, आग लावणारे तर आग लावून चालले जाते, मग बाकीच्या भोगत बसा लागते. असं आहे, आग पेटत गेली म्हणजे सगळे इकडे पेटून घेते, ते पेटच घेते सगळे इकडे. हो चाल बरं. काय ह्या बाईना वय म्हटलं का काम करायला लागला पाहिजे म्हणून? हा, आराम सांगितला म्हणते डॉक्टरनं. एवढा आराम सांगते काय डॉक्टर? मला तर सांगितलंच नव्हतं एवढा. काम करा म्हणे, चांगलं हलकं राहते म्हणे शरीर म्हणे. आणि इथे सांगितलं काय काम नका करू म्हणून? काही बी नाही आई, खोटं बोलते. तेले कामाला लावत जाय, काम करायला लावत जाय, नाही तर तुझ्या सुना अगदी होऊन जाईल. नाही काम नाही करत जाईन मग काय करत जाशील? तुला करायला लागत जाईन मग घरातले कामं. मला काय करायला लागते? कामं करते त्या, त्याच्याकडून जेवढं होते तेवढं करते त्या. मला काय करायला लागते? घे तुझ्या सुना होय, तू घे डोक्षावर. मी काय सांगू बापा तुला? आता जेवढं सांगतो तुला काही समजत नाही. आज मला मोहिनीच्या आहे ना त्या छायाचे बोलणे ऐका लागले. एवढी 1 गिलास पाण्यासाठी फक्त. असं आहे, बायको घरात नसली ना तर लोक बोलतेच म्हटलं. आणि हे कुठं गेली काय? मी तिला काय गरज होती जायची? हा, मग बोललं तर म्हणते का नाही तुम्ही म्हणते मायावर हे लावता. आता खरं आहे का खोटं आहे काय सांगावं आता? तिला काय गरज होती त्याच्या दोघांच्या मनात जायची? बरोबर तर बोलते ते छाया. राजेशजी लय वेळचे आले काय हो तुम्ही? काम आता आले. हो राजेशजी काय झालं हो तुम्हाला? कोण बोलून नाही राहिले? हा, एवढं फोन मध्ये झाले काय व्यस्त? बोलायला टाइम नाहीये. राजेशजी मी कधी महिनाभरासाठी आता चालली माझ्या आईच्या घरी. हा, ते सांगायचं होतं तुम्हाला. असं बोलायचं नका बोलू, फक्त ऐकून घ्या म्हणजे मग मला तुम्ही उद्या का सांगितलं नाही. कायले झालं ते आता गावाले? काऊन इथं कोणतं तुला दुःख आहे आता? हा, तुला सांगितलं ना आता इथं डिलिव्हरी करतो सगळं करतो म्हणून. अन राहिलं काम करायचं. तर जेव्हा डिलिव्हरी होईल तर एक बाई लावून देईन ना तुझ्यासाठी स्पेशल. मग कायले तिथं चालली तुझ्या आईच्या घरी आता? बापा आता तुम्ही बोलूनच नाही राहिले तर मग काय करू? मी म्हटलं आता तुम्ही बोलत नाही, चल म्हटलं आता आईच्याच घरी चालली जातो मग. हा, तसंही आता वैशाली ताईला आराम सांगितलं डॉक्टरनं. आणि मला कमजोरी लागून राहिली तर मग मी दाखवून दिलं डॉक्टरले. डॉक्टर म्हणे तुम्हाला म्हणे विटॅमिनची कमी झाली आहे म्हणे. तर सलाईन गिलाईन सांगितलं बापा डॉक्टरनं घ्यायला. इंजेक्शन देईन म्हणे, सलाईन देईन म्हणे. तर त्याच्यासाठी एक तर नर्स पाठवून म्हणे घरी, नाही तर मग तुम्ही येत जा म्हणे रोज.
मग आता तुम्ही सांगा, वैशाली ताईला आराम सांगितला, मला कमजोरी आली, मला आता काय म्हणते डॉक्टरचे हे घ्यायला लागते, आणि मग काम कोण करण घरात? मग काम नाही करून तात्या बाई आम्हाला चिडचिड करत जाईल. त्याच्यापेक्षा आम्ही चाललो जातो म्हटलं आमच्या आईच्या घरी. लय करायचे ते थोडे थोडेच कामं करायचे, पण काम तर करायच लागेल ना घरातले. राजेशजी, लय म्हणजे कोणते ना थोडे म्हणजे कोणते? हा, लय कोणते कामं करणार नाही, थोडे थोडे कोणतं करण? एवढे भांडे निघाले टोपलं भरतं, अर्धेच घासून ठेवून काय? अर्धे राहू देईन. घर पूर्ण झाडात असेल तर अर्धच झाड, अर्धे तसंच राहू देईन, है ना? आणि स्वयंपाक जर करायचा असेल, सगळे जेवायचे असेल, तर सगळेले काय म्हणायचं? एक एकच पोळी जेवा आता तुम्ही. दोन दोन तीन तीन जेवत होते ना, बस एका एका पोळीत संपवा, कारण आम्हाला थोडं थोडं करायला लागते म्हणून. नाही असंही जमत नाही, नाही काय? मग मग कसं करावं आता? काय सांगू आता कसं करावं तर? एखादी बाई पहा म्हणतो तुम्हाला ते होत नाही. मी काय म्हणतो राजेशजी, पहा, आता तुम्हाला पट्टे काय पहा बा, नाही तर मग म्हणा तुम्ही मला म्हणते म्हणून. हा, आता तुम्हाला काही म्हणत नाही मी तसं, पण आता मनात लागणच. म्हणजे मला काय म्हणता आता? मला म्हणता काय आता घरी राही म्हणून? ड्युटी सोडून आता मी घरी राहू काय स्वयंपाक करायसाठी? काय का पुरी राजेशजी, मी काय म्हणतो, आता पहा ननद बाई तर आहेच इथं, आहे ना? मग असं जर म्हटलं तर ननद बाईले का तुम्हीच करा म्हणून, हा, नाहीतरी आता आहेच ना त्या. आता मला वाटतं त्या जातच नाही आता इथून. मोहिनी पाय, आता ते तर बिचारी पहिलेच दुखी आहे. काय त्या बापूनं काय मारलं का काय म्हणते? फोन लावतो लावतो करून राहिलो ते इले, फोन काही लावणं होऊन नाही राहिला. तर हे म्हणते हिचा आरोप आहे का मारलं. आता त्याच्यावर काय म्हणते ते पोलीस यायला सांगणं चुकणं आहे. हा, त्याला विचारपूस करणं आहे, काय आहे काय नाही, कसं झालं काय झालं, ते नाही करावं लागेल काय? ते तर पहिलेच दुखी आहे, आणि तिला अजून मग आता दुखी करावं काय आपण? राजेशजीला सांगून देऊ काय गड्या? सांगून द्यायला लागन, आहे की नाही? मागच्या वेळेस तर त्याला सगळं माहितच होतं, आताही सांगूनच द्यायला लागन. मला मग भल्ला रागायला होता मोहिनी. हा, तू घरात होती नाही, मी पाणी मागितलं तिकडून थकून आलो. मोहिनी मोहिनी पाणी आण करून राहिलो, तर तू काही घरातून निघाली नाही. म्या म्हटलं काय फायदा आहे लग्न करून? हा, कायसाठी करते माणूस बायको? घरी आल्यावर एक गिलास पाणी तरी त्याला भेटलं पाहिजे, ते तरी त्याच्या नशिबात असलं पाहिजे. पण बायकोच दिसली नाही डोळ्यानं, तर मग माणसाचा दिमाग खराब होईल नाही काय? मग राजेशजी आत्याबाई होत्या, छायाताई होत्या, त्याला कोणी मागितलं? मागितलं छायाली, तिले म्हटलं कुठं गेली म्हटलं मोहिनी, तर ते म्हणे दवाखान्यात काही गेले आहे म्हणे, वैशाली सोबत गेल्या म्हणे, भाऊजी गेले म्हणे, असं म्हणे. मग तर मी म्हटलं मग आण म्हटलं मग एक गिलास पाणी, म्हटलं तहान लागली म्हटलं तिकडून आलो बाहेरून. तर ते म्हणे नाही नाही म्हणे, मी काय आणू म्हणे, मी काय तुमचं काम करायला आहे का म्हणे इथं म्हणे. हा, मी का म्हणे मायबापाच्या घरी आली म्हणे, तर काही माहेरपणाचा आनंद लुटू का नाही लुटू म्हणे, तर तुमचं सावडू म्हणे इथं म्हणे राहून म्हणे, अशी बोलायला लागली बा ते. मी म्हटलं राहू दे बा, काही नको सावडू आमचं, आणि काही नको करू, मीच घेतो माझ्या हातानं पाणी, फालतूच मागितलं. हा, आणि मग तू घरी असती तर मला एवढं ऐकायला लागलं असतं काय? राजेशजी एक गोष्ट सांग काय तुम्हाला? बाबा मग सांगता नका तुमच्या आईले, नाही तर मग तुमच्या पोटात कोणी गोष्ट पचत नाही, बातच जाता तुमच्या आईजवळ सांगासाठी. सांगाजोगती नसेल तर कायले सांगतो मी? सांगाजोगती आता अशा साधारण गोष्टी राहतातच बोलतो मी, सगळ्याच गोष्टी थोडी सांगतो काही आईले. राजेशजी सांगा जोगतीच नाहीये, हा, याच्यात काही ना काही राज आहे असं समजा तुम्ही. असं असं कोणतं राज आहे बा? सांग ना मग. माहित आहे राजेशजी, आम्ही आज माहित आहे दवाखान्यात नाही गेलो होतो, म्हणजे दवाखान्यात तर गेलो होतो नंतर, पण पहिले माहित आहे आम्ही छायाताईच्या घरी गेलो होतो, त्याच्या सासूसोबत बोलायसाठी. सासू होती त्याच्या घरी. काऊन बा, काय झालं काय नाही, मागच्या वेळेस कसं गेलो होतो आपण तसं. काय कायले गेले होते तिच्या घरी तुम्ही? एवढं ते सांगून राहिली, तिला मारलंय म्हणते जवायनं, लेकरू हिसकून घेतलं म्हणते, तर त्याच्यावर केस करायची तर राहिली. हा, दादाही काही बाहेर झाल्यासारखा करून राहिला काय, काय माहित का त्याला समजून नाही राहिलाय? म्हणजे आपल्या बहिणीला काय तिथं मारायसाठी पाठवावं काय? हा, राहू राहिली आपल्या घरी, काही कमी नाही आहे, एक बहीण आपली आरामात राहू शकते, एवढंही आहे म्हटलं. मग कायले ऐकून त्या जवळची एवढी मारून नाही राहिला तरी ऐकणार आहे काय? हो, थांबा जराशी, अंगार नका करून घेऊ स्वतःची, स्वतःलाच घेता तुम्ही आग लावून. मग नाही तर काय, तर आग लावूनची गोष्ट करतो तू, मला सांग. हा, तिला काही तकलीफ नसून मग काय मारत असेल तिच्या नवऱ्यात? राजेशजी दिसते तसं नसते, म्हणून तर जग फसते. असं असते, तुम्हाला सांगतो ना, ते बापू मारत ना काही करत, ना सासू बोलत म्हणते. आम्ही गेलो होतो घरी, काहीच नाही करत म्हणते, ते म्हणते दोघे जण दोघं तिघं काहीच नाही करत म्हणते. हा, आता ही तुमची बहीणच अशी करते, तर मग जरासं सासू बोलतच असते. आणि तुमची आई तर किती बोलते मले, मग मी काय करायला पाहिजे? घर सोडून चाललं जायला पाहिजे काय? असं मग हे कोण खोटे नाटे आरोप लावून राहिली मग त्याच्यावर? हे म्हणजे तुमच्या बहिणीच्या काम करायच्या जीवावरून राहिलाय. हा, आम्हाला म्हणता ना तुम्ही काम चोर आहे, असं आहे तसं आहे. इच्छा भर नाही इथंच करायला लागते राजेशजी. दुसऱ्याच्या लेकी बाडले बोलताना आपल्यावर तसंच परिस्थिती येते. मग तुमची बहीण म्हटलं घरी येऊन बसली, जात नाही म्हणते आता. हा, आणि त्याला म्हणते का दुसरं लग्न करून घ्या, असं करा तसं करा, आणि मी माझ्या बायबापाच्या घरी जाऊन राहू शकतो, खाऊ शकतो. राहू राहिली मग काय फरक पडून राहिला? इथं राहिली तर एक जण सपातच नाही का आपल्या घरात? सपातते ना राजेशजी, सपातत काऊन नाही? मग त्याच्यासाठी माहित आहे काय, तुम्ही काम करत जा, स्वयंपाक पाणी, त्याचे कपडे गिपडे धुई धाय सगळं करत जा तुम्ही, त्याची खोली गिली सप्पा करत जा. आम्हाला काय इतराज आहे? तुमच्याच बापाचं घर आहे, तुम्ही राहा काही करा, तुमची बहीण राहा, तुम्ही राहा, अजून कोणी आणा, आम्हाला काय करायला लागते? मी काय नाही करू आता, तुम्ही नाही आहे काय? राजेशजी आम्ही आहे,
तर आम्ही काही सगळ्या गावाचा सावळासाठी नाहीये. आम्ही फक्त काय म्हणते नवऱ्याचं सासू सासऱ्याचं एवढंच करायसाठी आहे. हा? आणि याच्यातही कसं राहते, 2-3 जर जावा असेल ना, तर एक जर करत असेल दुसरीच्या नवऱ्यासाठी तरच दुसरी करते तिच्या नवऱ्यासाठी, नाही तर कोण नाही करत. आता वैशाली ताई माझ्यासाठी करते म्हणून मी वैशाली ताईसाठी करतो, ते परी करत नाही. आम्ही काय करावं परीसाठी? म्हणजे काय आम्ही काय आमचा काय जीव नाही का? आम्ही काय बाया नाही काय? काय मी माय बहीण भल्ला हिरच आहे तुमच्या बाईत. जरासही काय होते समजदारी नाही आहे. जाऊ दे बा, करून घेतलं 2 कामं तर काय होते, झिंकते काय माणूस. असं आता तुम्ही ऑफिसमध्ये जाता आणि तुम्हाला जर म्हटलं मालकानं का तुमचा एम्प्लॉईज आहे दुसरा, त्याचे काम कर बरं, रोज त्याचं काम करून घेत जाय तू, 8-15 दिवस कर बरं त्याचं काम. करता काय तुम्ही तर? अशी कुठची गोष्ट कुठे नेली तर जमते काय मोहिनी? हा, ऑफिसमध्ये आणि घरात फरक नाही आहे काय? तिथं कामाचे पैसे भेटते म्हटलं मले, आणि त्या दुसऱ्याचं कामही करून मी पैसे त्यालाच भेटन ना, का मला भेटन त्याच्या कामाचे? काहीच फरक नाही राजेशजी, सारखंच आहे. फक्त एवढं आहे का तुम्हाला पैसे भेटते कामाचे, तुमचा मोबदला भेटते, आम्हाला काहीच भेटत नाही. आम्ही फुकटात माहित आहे, राब राब राबतो म्हटलं. आमच्या मायबाप देऊन देते आणि बस राबत राहा जिंदगीभर त्याच्या घरी. ना पगार राहत आम्हाला, ना राहत इज्जत. म्हणजे असं नाहीये का पगार नाही भेटत बा तर मान सन्मान भेटन, थोही भेटत नाही. त्याचीच अपेक्षा असते आम्हाला, पण ते नाही भेटत. सुनीच्या जातीले काय करावं त्या? हा, सगळेजण काय म्हणते तर एक कामाची काय म्हणते मशीन आहे बाई, असंच नुसार पाहिजे म्हटलं सुनीले. बस काम झालं झालं काम. तिले कोणी जेव नाही म्हणत, तिले कोणी खाय नाही म्हणत, तिला आराम कर नाही म्हणत. तिचा जीवच थोडी वेग आहे. बाकीच्या इथं फक्त बाकीच्या इथं जीव आहे घरातल्या. मग आता बाईचा जन्मच झालाय कामासाठी, आता काम नाही करून तर काय करून मग ते? असं दिसं काही नाहीये. बाईचा जन्म झालाय कामासाठी. बाईनं काय कॉन्ट्रॅक्ट साईन करून आली आहे का वरतून देवाजवळून, का नाही मी खाली जाऊन कामच करून म्हणून? असं कुठं लिहिलं आहे काय? फक्त हे लोकांना ठरवून दिलं आहे का बाईच काम करण म्हणून घरातले? बाई म्हटलं बाहेरचंही काम करते राजेशजी, कमाई करते आणि घरातली कामं करते. आणि माणूस फक्त एक काम करते बाहेरचं कमाई करायचं, त्याच्यानंतर दुसरं कोणतंच काम करत नाही तो. फक्त काय म्हणते तर आपला रॉब झाडते म्हटलं बायकोवर. ते फक्त काय तिले म्हटलं 2 टाइम खाऊ घालासाठी एवढं ऐका लागते म्हटलं. मला तू आता एवढ्या गोष्टी काय सांगून राहिली? मला काय म्हणते तर त्या छायाच्या सासूनं काय म्हटलं ते सांग ना. तुम्हीच तर गोष्ट कुकडची कुकडे घेऊन जाता म्हणून मला बोलायला लागते या सामाजिक मुद्द्यावर, नाही तर माझ्या काही विषयच नाही आहे तो. माझ्याकडून जेवढं काम होते ना मी तेवढंच करतो राजेशजी. तुम्ही मला कॉन्ट्रॅक्ट साईन करून घ्या का तिकडे मला नावानं लिहून घ्या तुम्ही काही, पण मी माझ्याकडून जेवढं होते तेवढंच करतो. मी जीवाच्या वर तर करतच नाही. आणि आता तुम्हाला आरामच सांगितलाय, आता नाही करत मी जास्त काम. कमजोरी आहे म्हणे, कमजोरी कमजोरी कोणाला माहिती फिकर आहे का? जास्त तब्येत जर झाली ना तर कोणी विचारत नाही म्हटलं, पडली राहील मी तशी एका जागेवर. काय म्हणे मग छायाची सासू? काय म्हणे? काही नाही म्हणे, आम्ही काहीच नाही केलं म्हणे बापा म्हणे. विचारून घ्या म्हणे तुम्ही आजूबाजूला आसपास म्हणे, कुठे विचारपूस करा म्हणे, काही करा म्हणे. आम्ही म्हणे बाई म्हणे हात नाही लावला म्हणे, माझ्या पोरानं म्हणे 5 बोटाची झापड नाही मारली म्हणे अजून म्हणे. पण आता काय करावं म्हणे बाई, हे म्हणे पोरगी ऐकतच नाही तर म्हणे. अन आल्यानं ननद बाई तर त्याला माहितही नाही म्हणते. त्याला असं वाटलं का बाजूच्या घरी जाऊन बसली असत तर येईन वाट पाहत पाहत राहिले तर बाई साहेबा गायबून गेले. बरं लेकराची फिकर नाही हो. लेकरू बिचारा वरचं दूध पिऊन घेते, काही खाऊन घेते दिलं तर हातात, आणि नुसतं काय म्हणते आजीच्या कडेवर राहते. त्याला मायचा परिचयच नाही आहे ना राजेशजी, काय करून तुई? नुसतं काय म्हणते आजीच वागवते त्याला, आजीच्या सांगावरचं आहे तर सगळ्यात जास्त. असं म्हणजे हे कुठं बोलून राहिली मग, आहे ना? साप खोटं बोलून राहिली म्हटलं. मग ते भाऊ आले ना, ते भाऊ तसेच सांगे येईन काय केलं म्हणते राजेशजी, 50,000 रुपये कोणत्या गेम मध्ये उडवले म्हणते. त्या भाऊचे तरी ते बोलले नाही म्हणते. मी म्हटलं त्याच्या जागी तर त्याचा भाऊ असता म्हटलं तर मला घरातून काढून दिली असती म्हटलं. तरी तर म्हटलं एवढे चांगले बोलत नाही शब्दाने, मग काय अजून किती झेलणार येईल. मग आता हे तर म्हणते मी जात नाही म्हणते तिथं, मग कसं करायचं आता? राजेशजी ते लेकराला मायची गरज आहे व नीरज वरती बिचारा पाहू भल्ल बेकार वाटते त्याला पाहून. आम्हाला भल्ल बेकार वाटे. आम्ही 2-3 टाइम म्हटलं द्या म्हटलं आमच्या जवळ, तर तो कोणाच जवळ जात नाही. आता आम्ही त्याच्यासाठी अनोळखीच आहे ना, तर नाही येत म्हणे तो म्हणे. मग आता मागच्या वेळेस तर आपण बहाणा करून तिले हाकललं होतं इथून, आता कसं करावं मग? हो ना राजेशजी, आता कसं करावं काय माहित, समजूनच नाही राहिलं काही. ठीक आहे ना, करू ना काही बंदोबस्त तर करायच लागल. राजेशजी मला कोणी असं नाही वाटत का त्याचं घर फुटलं पाहिजे. काऊन नाही वाटत? तर फक्त लेकराच्या आहे ना. लेकराचं तोंड पाहिलं ना मला बेकार वाटते. असं वाटते का त्याला घेऊनच यावं का इथं त्याच्याजवळ द्यासाठी. पण आम्ही सांगून नव्हतो गेलो ना, मग झालं असतं का तुम्ही तिथे गेले बा विचारपूस करायसाठी, अजून जास्त कमी आता वेळ बोलले असता आम्हाला. बरं केलं नाही आणलं तर, त्याची आजी सांभाळते म्हणा त्याले, तो नाहीतरी आजीच्या सांगावरचा आहे, हे काही जास्त त्याला पाहिजे नाही. अरे मोहिनी, काही काम करून राहिली काय? भाऊजी काही नाही करून राहिली, या ना या बसा. नाही म्हटलं ते थोडंसं तिकडे चालली असती तर सांगितलं असतं काही गोष्ट. भाऊजी यायला सांगितली मी सगळी गोष्ट समजून बरोबर. याच्या समोर करू शकता तुम्ही आता गोष्ट, नाही बरं राजेशजी? हो बरोबर आहे दादा, पण दादा तुम्ही सांगा मला, तुम्ही करून राहिले, जरासे माझ्यापर्यंत कानापर्यंत गोष्ट नाही येऊ दिली. अशी गोष्ट आहे का काही आहे? मी नाही आलो असतो काय? मी आलो असतो मागच्या वेळेस तर आम्ही गेलतोच ना, केलं होतं ना, निपटवलं होतं ना. मग मग आता काय झालं होतं?
मी सुट्टी घेतली असती एक दिवस. अरे राजेश पाय, आता मागच्या वेळेस त्या तुझं कर्तव्य पूर्ण केलं बरोबर ना. आता मी कसं रिकामच होतो. म्हटलं आता चल याले काय त्रास देऊ फालतूस. हा कसं या ड्युटीवर चालला म्हटलं. याले काय परेशान करू म्हटलं. म्हणून तुला काही मी म्हटलं नाही. मीच चाललो गेलो मग. यायला घेतलं दोघीले. वैशालीला दाखवायचं होतं दवाखान्यात. तर आता काय म्हणते मायाबीन दवाखान्यातही दाखवलं तर डोक्यातही भूतच भरल्या जाते. आता वैशालीला सांगितलं आराम डॉक्टरनं. आणि त्याच्याबरोबर मोहिनीला आता कमजोरी सांगितली आहे. तिला दाखवून देतो रे बाजार असं. हो हो दादा सांगितलं तिने आता मला सगळं. तर मग ते काय करायचं म्हटलं मग आता छायाच्या घरचं. हो आता तेच डोक्यात आलं थोडंसं. माझा विचार काय करून राहिला पाय. आता नाहीतरी बाबाला ही गोष्ट माहित नाही आहे. पण बाबाला सांगा लागन ना. सांगन तेव्हा जमन कनी. उद्या जर येणं खोटं नाटक बोलून काही सांगितलं तर मग मग बाबाला वाटतं आपणच वाईट दिसन बाबाले. दादा बरोबर तर आहे तुझं. मग काय करायची प्लॅनिंग मग आता. आता पाय आता बाबा घरी आले पाहिजे. पण ह्या दोघी कुठंतरी गेल्या पाहिजे. कारण आईच्या समोर आणि ह्या छायाच्या समोर आपण गोष्ट तर करू शकणार नाही नाही. म्हणून नाही तर मग आईले असं होईल का पाय बा मी पोरगी 4 दिवस राहिले आली तर हे लोक आकलाच्या मागे लागले नाही काय. म्हणून म्हणतो का ह्या जेव्हा दोघी घरी नाही राहीन कुठं ना कुठं तर जाईन ना. बस तेवढ्या वेळात बाबाले गोष्ट सांगायची. बरोबर आहे आता तुझं. पण बाबा मानन काय मग या गोष्टीले. बाबा काऊन नाही मानणार. बाबा समजदार आहे तसे. बाबाला माहित आहे का पोरीचं घर तेच आहे म्हणून तिथंच करायला लागते. इथे राहून काय करणार आहे ते. उद्या चालून जर तिन्ही भाऊ अलग झाले हा तर काय करून ती एकटी मग. पुण्य जिंदगी पडली आहे म्हटली तिच्या समोर. बरं दादा ठीक आहे ना मग. अव वैशाली वैशाली मोहिनी आत्याबाई कायसाठी आवाज देऊन राहिला आता. हा वैशाली ताई काय माहित बा कायसाठी देऊन राहिला तर. चल जाऊन पाहू आपण काय म्हणते तर. हो चला बरं. अव वैशाली मोहिनी तुझे सासरे येईन आता. तर त्याला जेव्हा किवाले वाढून देजो. मी जराशी मंदिरात जाऊन येतो. हे छायाला घेऊन जातो जराशी तिच्या मनशांतीसाठी. पाहतो जरासं बापा. उद्या महाशिवरात्री आहे ना. तर मग जातो आज जरासं महादेवाला दूध गीत चढवासाठी. तर पाहिजे लक्ष ठेव जा म्हटलं. हा त्या बाई जा ना तुम्ही. आरामात या मस्त. आम्हाला जायचं होतं म्हणा. आम्ही उद्या जाईन मग. हो तुम्ही उद्या जा. उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी जा. नंबर नाही लागत लवकर. गर्दीच गर्दी राहते. पण येऊन जा दर्शन घेऊन. सकाळी वकाळी जा जराशा. आता बाई सकाळीच जातो आम्ही दर्शन घ्यायला. एवढ्या सकाळी काही एवढी गर्दी नाही राहत. मग दुपारची होते दिवसभर गर्दी. आई सोडून गिडून द्या लागते काय गाडीवर. काय नाही बाबा एवढं कष्ट घेता आमच्यासाठी. माईसाठी आणि बहिणीसाठी. बायकोसाठी घेतलं तर बरं राहते. आता आमचं ना तुझ्या काय हे संबंध. छाया जास्त काय बोलतो जरा. त्यानं तुला चांगल्यानंच विचारलं ना. कारण सोडून देऊ काय म्हणून मंदिरात नेऊन. दूर आहे म्हणून जरासं. बरं येतो काय. येतो आम्ही जरासा उशीर पाशीर लागो नाही. तर सांगून द्या तुमच्या मामाजीला मंदिरात गेल्या म्हणा त्या. हो त्या बाई ठीक आहे या ना. चाल व इथं काही जास्त नको बोलत जाऊ. तुला सांगितलं ना. हा नुसतं काय म्हणते तर जास्त बोलायची सवय पडून गेली आहे तुला. गेले आता आत्या बाई. आता जमते वैशाली ताई. मामाजी जर आले ना आता जमते मामाजीला सांगणं. हो दादा जमते गिमते आता. फक्त बाबा आले पाहिजे आता. कारण का येईल 2 घंटे लागते आता मंदिरातून आले. एवढ्या लवकर काही येणं होत नाही. कारण मंदिर दूरही आहे. इथून पैदल जाणं. आणि तिथं किती नाही म्हटलं तर आजही गर्दी आहे. आणि उद्या अजून काय म्हणते तर एवढ्या मोठ्या याच्यात नंबर लावणं दर्शन करणं आणि मग वापस येणं 2 घंटे लागतात आता ते. लागू द्या ना राजेशजी. 2 घंटे लागू का पुरा दिवस लागू ते. आपल्याला फक्त आता मामाजीवर लक्ष दे ना. मला तर आता फक्त मामाजी यायची आस लागली आहे. मामाजी आले का मामाजीला सगळं सांगून द्यायचं. आणि बस जमलं मग. काय करते आता मामाजी तर काही ना काही करणच ना. आत्याबाई सारखे नाही आहे मामाजी. कोण कोणाची वाट पाहून राहिली. कोणी बाहेर गेलं काय. नाही कोणी बाहेर आले गेलं का. मी अशीच येऊन उभी राहिली इथं. आता घरात होती. म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊ म्हटलं. म्हणून आली इकडे. तुम्ही कुठे चालल्या. मी कुठं नाही चालली. मला तू दिसली तिथून म्हणून मी म्हटलं बापा हे नाही गेली काय म्हटलं मंदिरात. सरलाबाई गेली आणि ती छाया गेली. दोघी तर माहिती की गेल्या व. आणि आता उद्या महाशिवरात्री आहे ना. मग महाशिवरात्रीच्या समोर कशी काय आली वय छाया. त्या काय काकू आता तुम्हाला काय सांगू. काहून आल्या काय आल्या तर. आता फुरसदनं सांगायची हे आहे ती आता. सांग ना तर 5 मिनिटाची फुरसदले काले. जिथं जायचं आहे तिथं उशिरा जाते माणूस. मग काय आहे सांगून दे काय झालं काय नाही. काहून आली काय आली. अशी सणावाराच्या समोर पोरगी आली तर सहजच वाटते माणसाले. तसं आलं तर काही वाटत नाही. आणि पोरग व तिचं पोरग नाही दिसलं मला. दोघी मायले की जाताना दिसल्या बा आता मंदिरात. विचारलं तर धडाच्या सारख्या तोंडानं बोलले नाही दोघी मायले की. मी म्हटलं जाऊ दे याच्यापेक्षा तर ते मोहिनी बरी आहे म्हटलं. बोललं तर बोलते म्हटलं. काही सांगते म्हटलं. मग ते लयच आहे पण नाही. तुझी सासू लयच हलकट आहे पण. अन तुझी ननद तर त्याच्यापेक्षा आहे. आताचीच नाही आहे ते. पहिलीची अशीच आहे छाया. मल्ली घमंडी. पोरं तरी नाही पण पोरीले लय घमंड होतं इस्टेटचं. पहिल्यापासूनच आहे का ननद बाई अशा घमंडी. मग असं म्हणजे मग त्याला त्याच्या बापाच्या घरच्या इस्टेटचं घमंड होतं नाही. मग आता काही जाते काय ती. हो बाई भल्ला घमंड होतं बापा तिले. माय पोरी येतं बार म्हणे ते. म्हणे मला तर म्हणे नोकरीवाला नवरा भेटन म्हणे. माझ्या घरी एवढं मोठं आहे तर माझा भाऊ नोकरीवर आहे म्हणे. सगळं बरोबर आहे म्हणे अशी म्हणे ते. पण देवाच्या करणीनं असं झालं का तिले नोकरीवाला नवराच भेटला नाही बाई. शेतकरीच भेटला शेवटी. मग पडला तिचा मिठतो काय म्हणून मग.
मग झाली, मग उदास झाली ते. मग नाही म्हटलं तिनं मला कधी. आताही घमटच आहे काकू, आता काय घमंड गेलं काय त्याचं, आताही नाही गेलं. ते काय म्हणते सासू सण त्याचं काही झालं असं, जरासं बिनसलं असं, आल्या ह्या पळत इथं. हा म्हणून होय. आता काय करावं काकू, हा तुम्ही सांगा. लहानशा लेकराला टाकून येत असते काय कोणती बाय? किती म्हटलं किती बोललं ना तरी ऐकत नाही आमची ननद. आता आली आहे ना ती, तर राहू दे तिले. आणि कुठं साजरी कामात, आणि पाय नाही पहिले पाय लावत तर मग ते साजरी इथून बात पळते. तिच्या तसे कामं करायच्या जीवावर येते. पहिल्यापासून नेट लागी आहे तुझी ननद, काम नाही करत ते. हा तिच्या इथे कामं करायच्या जीवावर पहिले माहिलेच करायला लावे होते काम, एक काम नाही करे. माझा विचार तसंच आहे काकू. का खरंच काही ना काही अक्कल लढवा लागन आता. काहीच नाही, चालल्या जा 4-8 दिवसासाठी तुम्ही बाहेर गावागिवाले कुठं. आम्हाला जायचं आहे. त्या येऊ शकते बाबा, ते येऊ शकते तिच्या मायबापाच्या घरी, तुम्ही काऊन नाही जाऊ शकत? आणि करते मग ते सगळेच करायचं हे पडलं म्हणजे मग बस. मग म्हणून याच्यापेक्षा ते तिच्या 3 लोकांचं करणं पुरते, पण एवढ्या लोकांचं इथं नाही करणं पुरत म्हणून अशी करण ती. हो करतो ना काही ना काही, करा तर लागूनच. आणि तुमची सून काय म्हणते आता काजल? माझ्या सुनीचं काय सांगू बाई तुला. आता जरा लावलं तिला कामावर, आता करते थोडं जराशी आता करते बाई, सुधारल्यासारखी तर करते. पण आता काय सांगा, ते सुधारते ते पोट्ट बिघडते. पोट्ट सुधारलं होतं ती बिघडली होती. काय करावं आता, माझ्या तर डोक्याच्या मागं तापच आहे. इकडे पोराले बोलायला लागते, तिकडे सुनीले बोलायला लागते. सांग आता बोलू तर कोणाला बोलू मी? तसंच आहे काकू, सगळ्याच्या जीवा मागं काही ना काही आहेच घोर. पण आता त्याच्यातूनही माणसाला सावरा लागते, निघा लागते. हे तर चालूच राहते हो बाई. चालेल येतो मग, मी जातो आता घराकडे. तुम्ही नाही गेले काय मंदिरात? आज कुठे जातो? आज नाही जात मी उद्या जातो. असं दिवसावर नाही जाणं ना, कोणत्याही दिवशी काही करणं जमत असते काय? हा महाशिवरात्रीचा दिवस उद्या आहे, उद्या जाऊ मस्त. हा सकाळपासून चालू राहते तर पुरी रात्र गेलं तर चालते दर्शनाले. कारण महाशिवरात्र आहे, ते शिवाचीच रात्र आहे स्पेशल. शिव पार्वतीची रात्र आहे. मग त्या दिवशी नाही जाणं ना, भल त्याच दिवशी जाणं काय कामाची गोष्ट आहे मग? हो काकू बरोबर आहे. आम्ही म्हटलं वैशाली ताईनं मी उद्या जाईन म्हटलं, तुम्ही जाणता सांगा मग आम्ही येईन. हो दिन ना, आवाज देईन मी, अगोदर सांगन तुले आणि मग आवाज देईन. चालतो मग. हो ठीक आहे मग, चला मग मी जातो आता घरात. हो बापा जाय. अशा आहे पुऱ्या गोष्टी सांगतात काही ह्या घरातल्या. हा आणि मोठ्या लोकांच्या घरातल्या गोष्टी माहीतही होत नाही आपल्याला. गरीबाच्या घरातल्या गोष्टी तर चव्हाट्यावर निघते, आणि याच्या गोष्टी अशाच्या अशाच राहते दबल्या घरात. आता हिनं तरी उडतं होतं सांगितलं, बाकीचा अंदाज बांधून घ्या लागते आपल्याला. आता पुष्पाबाईला सांगायला लागेल ना ही गोष्ट. त्या आम्हाला विचारून राहिल्या होत्याच ना, नाही तरी काय झालं बापा पोरगी आली, काय झालं बापा पोरगी आली. पाहतो ना आता, सांगतो ना तेले. कोणासोबत बोलून राहिली होती तू बाहेर? आले का मामाजी? नाही मामाजी नाही आले. ह्या वेळ सुमन काकू तिकून आल्या, मी दिसली कोणी त्याला उभी तर बाताची. ते आपण बाहेर दिसलं म्हणजे काही विचारपूस करायसाठी विचारे मग मला, तुम्ही नाही गेल्या काय मंदिरात? तुझी सासू गेली, तुझी ननद गेली, ननद कशी आली, काय आली, असं विचारपूस करे. मी काही म्हटलंच नाही त्याला. मी आता म्हटलं काही नाही, म्हटलं अशाच आल्या म्हटलं. हो गावागावी पुऱ्या गावात गोष्ट पसरायच्या पहिले हे सगळं करायला लागून मोहिनी आपल्याला. करून टाकू ना वैशाली ताई आपण. आता येऊ तर त्या मामाजीला येईनच. आता मामाजी झालाच, मामाजीचा टाइमच झाला आता. असं आहे, आम्ही पाहून राहिलो आमच्या मामाजीची वाट. मामाजीला कधी कधी सांगतो हे गोष्ट, कधी कधी नाही. असं झालं आमच्या जीवाले आता. चला मग पाहू आपण आता बाकीचा. आता मामाजी आले म्हणजे उद्याच्या व्हिडिओ. आता मामाजीला थोडासा वेळ लागणच, आले नाही काय. मग बाकीचा आपण आता उद्याच्या व्हिडिओत पाहू. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याला सबस्क्राईब करा, ते पण व्हिडिओ पाहत जा. आणि हाईप पण द्यायला विसरू नका, हाईप देत जा बा. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. चला मग भेटू आपण आता उद्या.